पुढे. बोथरा येथील शिवसेना शाखाप्रमुख हरिनारायण सल्ले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. हरिनारायण सल्ले यांचे निधन, शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकाला अखेरचा निरोप. बोथरा प्रतिनिधी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक, बूम परंडा, वाशी मतदारसंघाचे दिवंगत आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे कट्टर समर्थक तसेच बोथरा येथील शिवसेना शाखाप्रमुख हरिनारायण सल्ले यांचे दिनांक जून 20 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बोथरा परिसरासह शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून सल्ले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरी सल्ले यांनी आपल्या तरुणपणापासून शिवसेनेची विचारधारा गावागावांत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सन 1982 मध्ये त्यांनी अनिल भापकर व रोहिदास गुटाळ यांच्या समवेत बोथरा येथे शिवसेना शाखेची स्थापना केली. त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी व जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गावातील सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, कार्यकर्त्यांना सदैव आधार देणारे आणि पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कैलासवासी दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावरील त्यांची निष्ठा आणि पक्षाप्रती असलेली बांधिलकी यामुळे ते शिवसैनिकांमध्ये विशेष आदराचे स्थान मिळवून होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, 3 नाती, 3 नातू असा मोठा परिवार आहे. हरी सल्ले यांचा अंत्यविधी दिनांक 20 जून रोजी रात्री 10:10 बोथरा येथील मशानभूमीमध्ये करण्यात आला. हरिनारायण सल्ले यांच्या निधनाने बोथरा गावाने एक निष्ठावंत शिवसैनिक, समाजाभिमुख कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा आधारवड गमावला आहे. त्यांच्या कार्याची व सेवाभावी वृत्तीची आठवण कायम जनमानसात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व सल्ले परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.